पंचायत समितीच्या सभापती उपसभापतीची आज निवड होते। सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे अनघा घोडके यांनी उमेदवारी अर्ज नेलेला आहे। त्याचबरोबर उपसभापती पदासाठी काँग्रेसचे उदयजी भोपे यांनीही उमेदवारी अर्ज नेलेला आहे। त्याचबरोबर शिवसेनेच्याही प्रतिनिधीने उमेदवारी अर्ज नेलेला आहे। मात्र कोणी नेला आहे याबाबतची माहिती या ठिकाणी उपलब्ध होत नाही। पंचायत समिती सदस्यांचं संख्येचं बलाबल पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचे 6 सदस्य आहेत, काँग्रेसचा 1 सदस्य आहे, सेनेचे 7 सदस्य आहेत। 14 सदस्यांपैकी सभापती निवडायचा असेल तर संख्या लागते 8। काँग्रेसला बरोबर घेण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अतुल बेनके म्हणत आहेत की सभापती आणि उपसभापती ही दोन्ही पदं आम्हीच मिळवणार आहोत। त्याचबरोबर शिवसेना सांगतोय की मागच्यासारखंच पंचायत समितीची सत्ता ही शिवसेनेकडेच येणार, पंचायत समितीवर भगवाच फडकणार। काँग्रेस मात्र म्हणतोय की आम्ही कोणाबरोबर जाऊ ही योग्य वेळ ठरवेल। काँग्रेसचं मत महत्त्वाचं ठरणार असलं तरी शिवसेना मात्र काँग्रेसला आजच्या घडीला बरोबर घ्यायला तयार नाही। त्याचबरोबर कदाचित जुन्नर तालुक्यातील राजकीय मंडळी अतिशय तरबेज आहेत, काही प्रमाणामध्ये डावपेच होऊ शकतात। सभापतीपद हे शिवसेनेला जाऊ शकतं, उपसभापतीपद हे राष्ट्रवादी काँग्रेसलाही जाऊ शकतं। आपण या सगळ्या गोष्टींवर बारीक लक्ष ठेवून आहोत। जुन्नर पंचायत समितीच्या सभापती उपसभापतीची निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे। काँग्रेसने उपसभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। त्याचबरोबर शिवसेनेच्या ललिताताई चव्हाण यांनी सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज नेलेला आहे। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनघाताई घोडके यांनीही फॉर्म नेलेला आहे। सदस्य संख्या पाहता पंचायत समितीची सदस्य संख्या एकूण 14 आहे। त्याच्यामध्ये शिवसेनेचे 7 आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे 6 आहेत, काँग्रेसचा अवघा 1 सदस्य आहे। काँग्रेसचा अवघा 1 सदस्य असतानाही उदयजी भोपे यांनी उपसभापती पदासाठीचा एक फॉर्म नेलेला आहे। पंचायत समितीची सत्ता मागच्या वेळेला शिवसेनेच्या ताब्यामध्ये होती। मागच्या वेळेही हे सत्तेचं त्रांगडं राष्ट्रवादी काँग्रेसचे 7, शिवसेनेचे 8 आणि काँग्रेसचा 1 होता। काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिला होता। उपसभापती पद काँग्रेसने आपल्या ताब्यामध्ये घेतलं होतं। यावेळेस मात्र चित्र वेगळं दिसतंय। राष्ट्रवादी काँग्रेस आणि सेनेच्या काही नेत्यांचं म्हणणं असं आहे की काँग्रेसचा अवघं 1 सीट असताना त्यांना सत्ता का द्यायची। कदाचित शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची छुपी युती होऊ शकते। अशा प्रकारचं नगरपालिकेत चित्र आपल्याला पाहायला मिळालं होतं। याही ठिकाणी याही वेळेला होऊ शकतं। माझ्यासोबत एक शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत। पंचायत समितीवर भगवाच फडकणार का किंवा काय होऊ शकतो आपण जाणून घेऊयात। आपण काय सांगाल? जुन्नर पंचायत समितीवर मागच्या वेळेला शिवसेनेची सत्ता होती, काँग्रेसची मदत घ्यावी लागली होती। यावेळेस सदस्य संख्या तुमची 7 आहे, एका मताची तुम्हाला गरज आहे, काय होऊ शकतं? जुन्नर पंचायत समितीवर भगवा फडकणार ही तर काळ्या दगडावरची रेघ आहे, याच्यात काही वावगं नाही। आणि दुसरं एक असं की आमचे काँग्रेसबरोबर पूर्वीपासून संबंध आहेत, कारखान्यातही आमची युती आहे, त्यामुळं आम्ही त्यांच्याबरोबर प्रयत्न चालू आहेत युती होऊन उपसभापतीपद त्यांना आणि सभापतीपद आम्हाला, अशी दुहेरी चर्चा आहे। परंतु राजकारणात काही सांगू शकत नाही, कारण वस्तुस्थिती अशी पण आहे की आमचे 7 आहेत, म्हणजे आम्हाला बहुमतासाठी 1 आकडा कमी आहे, पण राष्ट्रवादीचे 6 आहेत आणि वेळ आलं तर आम्हाला काही नको, सभापतीपदही तुम्ही आणि उपसभापतीपद तुम्हीच, अशी एक चर्चा होऊ शकत होती। त्याला एक कुठंतरी तुमच्या आणि या इतर मान्यवरांच्या चर्चेला तुम्ही जे बोलता त्याला एक कुठंतरी त्या विचारेला एक कुठे बळकटी येण्यासारखी परिस्थिती आहे। नक्कीच कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पदं शिवसेनेला देऊ शकतं किंवा सेनेचा सभापती होऊ शकतो, राष्ट्रवादी काँग्रेसचा उपसभापती होतो। पंचायत समितीचे माजी सभापती दशरथराव पवार माझ्यासोबत आहे। हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, एक धुरंधर नेते आहेत। काय त्यांचं प्लॅन आहेत, काय डावपेच आहेत, आपण जाणून घेऊयात। पवारसाहेब, आपल्या पक्षाचे युवा नेते म्हणाले होते की दोन्ही पदं आम्ही आमच्याकडेच मिळवणार, तुमची सदस्य संख्या अवघी 6 आहे, काय सांगाल? आता आमचे युवा नेते अतुल शेठ बेनके यांनी जे म्हटले त्या पद्धतीने होऊ शकण्याची क्षमता आहे, पण प्रामुख्याने राजकारणामध्ये गणित उलटीपालटी होऊ शकतात। पण प्रामुख्याने आमची बी भूमिका अशी आहे का आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा फॉर्म भरणार आहोत
आणि त्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेसचं सभापतीपद मिळू शकतं अशी आमची भूमिका आहे. सदस्य संख्या अवघी तुमची 6 आहे, सेनेचे 7 आहे, काँग्रेसचा 1 आहे. तुम्हाला 2 मतांची गरज आहे. मतं कशी मिळवणार? मतं शेवटी मतदान तिथं मतं करणार आहोत आणि त्या दृष्टिकोनातून आम्हाला मतं मिळतील अशी आम्हाला आशा आहे. पवारसाहेब, काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस समविचारी पक्ष आहे. काँग्रेसची मदत तुम्ही घेऊन चिठ्ठीवर सभापती उपसभापती निवडला जाऊ शकतो. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे ना एका नाण्याच्या 2 बाजू आहे, पण प्रामुख्याने आमची आघाडी सरकारमध्ये आम्ही आहे त्या दृष्टिकोनातून जर प्रयत्न झाला तर ते आम्हाला मतदान होऊ शकतं याची आम्हाला जाणीव आहे. आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दशरथजी पवार म्हणतात राजकारणामध्ये काही होऊ शकतो. कदाचित शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊ शकतात. राष्ट्रवादी काँग्रेस सभापती पदासाठी शिवसेनेला मदत करू शकते. त्याचबरोबर उपसभापतीही शिवसेनेचा होऊ शकतो किंवा कदाचित उपसभापती पद हे राष्ट्रवादी काँग्रेसला मिळू शकतं.